नमस्कार, मी संदीप चव्हाण आणि आपण पाहताय टॉप न्यूज मराठी. ऑपरेशन सिंदूर अर्थात 7 मेला म्हणजेच 6च्या मध्यरात्री आपण पाकिस्तानवर जो एअर स्ट्राईक केला, अर्थात तिन्ही विभागाच्याच तिन्ही दलाच्या सगळ्याच जवानांनी मिळून सगळ्याच सिस्टीमनी मिळून हा एअर स्ट्राईक केला आणि पाकिस्तानला आपण प्रत्युत्तर दिलं. पण यानंतर पाकिस्तान काही थांबण्याचं नाव घेईना. आता मात्र पाकिस्ताननं कुरघोड्या करायला सुरुवात केली आहे आणि काल रात्री आपल्या भारतातील 15 शहरांवर ड्रोन आणि क्षेपणास्त्र सुद्धा पाकिस्ताननं डागण्याचा प्रयत्न केला. पण आपल्या एअर डिफेन्स सिस्टीमनं हे सगळे हल्ले परतवून लावले. इतकंच नव्हे तर त्यांची एअर डिफेन्स सिस्टीम जी आहे, जी लाहोर स्थित आहे, ती देखील डिस्ट्रॉय केली. आता प्रश्न हाच उरतो की हे जे ऑपरेशन सिंदूर आहे, जे सुरू झालंय, ते संपणार आहे का आत्ता कंटिन्यू राहणार आहे? आणि या सगळ्या संदर्भामध्ये नेमकं याच विषयावर विश्लेषण करण्यासाठी नेमकं भारताची संरक्षण नीती, त्याची स्ट्रॅटेजी काय आहे आणि सामरिक शास्त्र काय म्हणतं, आंतरराष्ट्रीय कायद्याच्या चौकटीत राहून भारतानं जो काही प्रत्युत्तर दिला, ज्याला आपण प्रिएम्प्टिव्ह अटॅक म्हणतो, तो किती योग्य आहे आणि पाकिस्तान कायद्याचं उल्लंघन करून कसा आपल्यावर पुन्हा एकदा हल्ला करण्याचा प्रयत्न करतोय, या सगळ्याच गोष्टींची चर्चा करण्यासाठी आपल्या स्टुडिओमध्ये आलेले आहेत सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या संरक्षण आणि सामरिक शास्त्र विभागाचे प्रमुख प्राध्यापक डॉक्टर विजय खरे सर. अर्थात खरे सरांचा अनुभव आपल्या सर्वांनाच माहिती आहे, कारण की आतापर्यंत इतके वर्ष त्यांनी संरक्षण आणि धोरणात्मक अभ्यास या विषयावर देखील त्यांनी अत्यंत उत्तम अशी व्याख्यानं दिलेली आहेत. शिवाय पुणे विद्यापीठात त्यांचं जे डिपार्टमेंट आहे, त्या डिपार्टमेंटला देखील बऱ्याचदा अवॉर्ड्स देखील मिळालेले आहेत. आणि सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे त्यांनी संयुक्त राष्ट्रांच्या या आत्तापर्यंतच्या झालेल्या ज्या काही बैठका असतील, त्यात महत्त्वाचा जो एक भाग आहे तो म्हणजे होलोग्रॅमॅटिक टेररिझम लघु अभ्यासक्रमासाठी देखील त्यांची निवड झाली होती. या संदर्भात आपण थेट आता खरे सरांशी संवाद साधणार आहोत. खरे सर, टॉप न्यूज मध्ये आपलं स्वागत. खरं तर तुमची ओळख संपूर्ण पुण्याला नव्हे, महाराष्ट्राला नव्हे, भारताला आहे. प्रश्न हाच पडतोय की आता भारत आपली ओळख दाखवायला जो काही बॉर्डरवर पाकिस्तान हल्ले करतोय, तिथं आपली खरी ताकद दाखवायला लागलाय ऑपरेशन सिंदूर नावानं. नेमकं काय म्हणता येईल, हा जो अटॅक होता, आपण जो प्रिएम्प्टिव्ह अटॅक केला, ती कशी धोरण आणि कशी नीती होती? सामरिक विषयाच्या संदर्भामध्ये चर्चा करत असताना संजू जो आहे, एक चायनीज मोठा मिलिटरी स्ट्रॅटेजिस्ट, ज्याने आर्ट ऑफ वॉर हे पुस्तक लिहिलेलं आहे. आणि त्या आर्ट ऑफ वॉर मध्ये असं म्हटलंय की आपण आपली स्ट्रेंथ जेवढी आहे ती हे करत असताना शत्रू राष्ट्रालाही आपण कमी लेखता कामा नये. आणि म्हणून आपण ज्यावेळेस सिंदूर ही पहिल्यांदा काउंटर अटॅक सुरू झाला, त्यावेळेस आपल्याला असं अपेक्षित होतं की याला काउंटर पाकिस्तानकडनं होईल आणि त्या अनुषंगाने पाकिस्तानने तशा पद्धतीची तयारी केली. आणि त्याला काउंटर म्हणून आज भारत सरकारने म्हणजे भारताने अधिकृत आपल्या सेनेने लाहोरचे जे एअर डिफेन्स सिस्टीम जे आहे ते डिस्ट्रॉय केलेले आहे. आणि त्याने मिनिस्टर ऑफ डिफेन्सने आजच्या तारखेला त्याचं संपूर्ण माहिती दिलेली आहे. आता हे याचं ऑब्जेक्टिव्ह जे आहे, म्हणजे याचा उद्देश जो होता तो म्हणजे पाकिस्तानची जी रिटॅलिएशन कॅपॅसिटी आहे ती डिस्ट्रॉय करण्याची. म्हणजे ज्यावेळेस आपण ऑपरेशन सिंधू लॉन्च केलं, त्याला डिस्ट्रॉय करण्यासाठी, म्हणजे त्याला काउंटर करण्यासाठी जी त्यांची कॅपॅबिलिटी होती, ती कॅपॅबिलिटी डिस्ट्रॉय करण्यासाठीचं आज सरकारने पाऊल उचललेलं आहे. आणि त्याच्यामध्ये ड्रोन्स आणि मिसाईल्स आणि रडार, म्हणजे याच्यामध्ये एअर डिफेन्स सिस्टम म्हणजे काय नेमकं ते समजून घेतलं पाहिजे. एअर डिफेन्स सिस्टममध्ये साधारणतः रडार आणि मिसाईल्स गायडेड सिस्टीम जी असते, याच्यामध्ये यांचा फार महत्त्वाचा रोल असतो. आणि तो रोल त्यांचं असल्या कारणाने भारताने हे प्रिएम्प्टिव्ह अटॅक ज्याला म्हणतो, म्हणजे आपल्यावर हल्ला करण्यापूर्वीच शत्रू राष्ट्राला नेस्ताभूत करण्याचं एक प्रिन्सिपल आमच्या याच्यामध्ये असतं. तर त्या अनुषंगाने जेव्हा हे माहिती आपल्याला इंटरसेप्ट झाली, त्यावेळेस भारताने याच्यावर हल्ला केला आणि त्या ठिकाणी म्हणजे लाहोरजवळ साधारणतः एअर डिफेन्स सिस्टीम आपण डिस्ट्रॉय केली. आता हे जसं भारताने रशियाकडून S-400
एअर डिफेन्स सिस्टम घेतलेली आहे. अतिशय महत्त्वाचा या S-400 सिस्टमचा रोल आहे. हं. आणि जसं रशियाची S-4 सिस्टम आहे, की जे हवेतच किंवा याच्यात अवकाशातच ते इंटरसेप्ट करेल. तसे पाकिस्तानने चीनकडून HQ-9 नावाची एअर डिफेन्स सिस्टम घेतलेली, की जी S-400च्या म्हणजे काउंटर करेल अशा पद्धतीची ती सिस्टम आहे. ती चायनाने त्यांना दिलेली आहे. आता ह्यामुळे ते लाहोरमध्ये इन्स्टॉल केलेलं होतं HQ-9 आणि हे जेव्हा आपल्याला माहीत होतं त्यावेळेस त्याचे 3 महत्त्वाच्या याच्यावर हल्ले झालेत. त्याचं जे काही आहे, एक लॉंग रेंज रडार इन्स्टॉलेशन जे आहे हं. ते डिस्ट्रॉय केलं. हं. दुसरं जे आहे HQ-9 मिसाईल लॉन्चर जे व्हेइकल आहे हं. ते डिस्ट्रॉय केलं. आणि तिसरं सर्वात महत्त्वाचं जे आहे कमांड अँड कंट्रोल कम्युनिकेशन रिलाय सिस्टम जी आहे ती डिस्ट्रॉय केली. अच्छा. याच्यामध्ये हे फार टेक्निकल आहे, हं. परंतु आपल्याला सामान्य भाषेत जर बोलायचं असेल, की जो आपल्यावर जी आयडेंटिफाईड शहरं होती, ज्याच्यावेळी लहान मिसाईल्स किंवा इतर याच्यानुसार आपल्यावर हल्ला करणार होता, तर तो हल्ला त्यांच्यावर भारतावर होऊ नये यासाठी हा जो हे 3 ऑब्जेक्टिव्ह लक्षात घेऊन भारताने हल्ले केलेले आहेत. पहिला जो आहे डिस्ट्रॉय द लॉंग रेंज रडार इन्स्टॉलेशन. दुसरा जो आहे HQ-9 मिसाईल लॉन्चर व्हेइकल. हं. HQ-9 एअर डिफेन्स सिस्टम नाही म्हणत मी. हं. HQ-9 मिसाईल मिसाईल लॉन्चर लॉन्चर. व्हेइकल. आणि तिसरा जो आहे कमांड कंट्रोल कम्युनिकेशन जे आहे ह्याचं हे डिस्ट्रॉय करणं. आता हे जेव्हा एअर लॉन्च केलं सर त्याच्यामध्ये थोडक्यात ते अँटी मिसाईल आहे असं म्हणता येईल. कालही मी असं म्हटलं, की काल जो हल्ला झाला त्याच्यामध्ये सुद्धा आपण अधिकृत भारत सरकारने आणि इतर ज्या बातम्या आहेत त्याच्यामध्ये जे सुसाईड ड्रोन्स आहेत त्याचा वापर केला. बरं. आणि सुसाईड ड्रोनचं असं आहे, की त्याच्यामध्ये यू कॅन कॅरी मिसाईल्स, हं. यू ड्रॉप द टार्गेट. हं. ॲक्युरेसी जे म्हणतो आपण म्हणतो हं. ॲक्युरेसी Pinpoint. ॲक्युरेसी प्रिसिशन गाइडेड जे म्हणतो ना ते त्याच्याद्वारे केलं जातं. आणि आफ्टर डिस्ट्रॉईंग दॅट म्हणजे ते एकदा डिस्ट्रॉय केल्यानंतर हं. ते जो ड्रोन असतो तो स्वतः सुसाईड करतो, म्हणजे ते त्याचं अच्छा. डिस्ट्रॉय करतो. अच्छा. तर त्या तंत्रज्ञानाने आपण काल त्या ठिकाणी सिंदूर ऑपरेशन 9 ठिकाणी केलं. त्याच्यामध्ये 5 जे ऑक्युपाईड काश्मीर, पाक ऑक्युपाईड बरोबर. काश्मीरमध्ये आहेत आणि 4 जे आहेत ते इन पाकिस्तान. बरोबर. म्हणजे बालाकोट आणि उरी नंतर आपण शक्यता या ठिकाणी केलं, परंतु पहिल्यांदा आपण इनसाईड त्या ठिकाणी हल्ले बरोबर. केलेत. आता हे जे आहेत एअर लॉन्च आणि ग्राउंडेड लॉन्च मिसाईलद्वारे आपण ते डिस्ट्रॉय केलेले आहेत भारताने. आणि याच्यामध्ये खऱ्या अर्थाने आता इलेक्ट्रॉनिक वॉरफेअर जे आहे हं. याची सुरुवात म्हणजे ज्याच्यामध्ये ड्रोन जे आहेत याचा ड्रोनचा रोल फार महत्त्वाचा राहणार आहे पुढील कालखंडामध्ये. म्हणजे मानव विरहित युद्ध जे आहे. म्हणजे तुम्हाला माहित असेल की स्कर्ट्स अँड पॅट्रिक हं. मिसाईल्स हं. जेव्हा वापरली गेलीत पहिल्यांदा हं. 1990-91च्या ज्या याच्यामध्ये, तर त्यावेळेस सर्व जागतिक पटलावर टीव्हीद्वारे ते युद्ध बघितलं की जिथे स्कर्ट्स अँड पॅट्रिक मिसाईल एकमेकांना मिळतं. आता मात्र ड्रोनद्वारे आता ह्या अशा पद्धतीची युद्धाची सुरुवात झालेली आहे, ज्याच्यामध्ये तंत्रज्ञानाचा रोल फार महत्त्वाचा आहे. त्याच्यामध्ये आर्मी, नेव्ही, एअरफोर्सचं कोऑर्डिनेशन फार महत्त्वाचं आहे. त्याच्यामध्ये राजकीय नेतृत्व घेणाऱ्यांचे जे आहेत ते त्यांचा रोल फार महत्त्वाचा आहे. आणि सर्वात महत्त्वाचा म्हणजे नागरिक समाज जो आहे त्याचा रोल महत्त्वाचा आहे. आणि म्हणून या ड्रोन वॉरफेअरकडे बघत असताना याच्यामध्ये इरॉन TF ड्रोन जे आहेत हे रिअल टाईम इमेजरी अँड सर्व्हिलन्स आहे. आणि स्टेल्थ ड्रोन जे आहेत हे जाम रडार जे आहे म्हणजे त्याचं जे रडारचं जामर जे आहेत याच्यासाठी आहेत. आणि या टेक्निकल याच्यानुसार हे सर्व हल्ले झालेत. आता याच्यामध्ये एक सांगतात ती 8 ते 9 ठिकाणी त्या ठिकाणी बॉम्बस्फोट झाले. त्याच्यानंतर येतो, परंतु लाहोरद्वारे म्हणजे याच्यामध्ये याला रिस्पॉन्स पाकिस्तान कसा देईल हा एक मोठा प्रश्न आहे. याच्यात पाकिस्तानने कालच म्हणजे जेव्हा आपण ऑपरेशन सिंदूरची सुरुवात केली त्यावेळेस पाकिस्तानने भारतावर ची स्ट्रॅटेजी बनवली होती. आणि ती स्ट्रॅटेजी फेल व्हावी म्हणून भारताने ते हल्ले केलेले आहेत. आणि याच्यामध्ये एक रेंज जे मिसाईल्स आहेत याच्यामध्ये मिलिटरी इन्स्टॉलेशन जे काल आपण बघितलं. आपण ऑपरेशन सिंदूर करत असताना भारत सरकारचं पहिलं जे ब्रीद वाक्य होतं की आपण
वी आर नॉट टार्गेटिंग टू सिव्हिल पॉप्युलेशन अँड मिलिटरी इन्स्टॉलेशन. बरोबर. परंतु त्यांचा प्रिएम्प्टिव्ह अटॅकची तयारी बघितल्यानंतर भारत सरकारने आता त्या ठिकाणी मिलिटरी बेसेस आणि स्ट्रॅटेजिक बेसेस आणि इतर जे पॉप्युलेशन तिथे सुद्धा त्याची पर्वा नाही करता ते जे याचे डिस्ट्रॉय केलेलं आहे. आणि याच्यामध्ये इंडियन एअर डिफेन्स सिस्टीम जी आहे याच्यामध्ये आकाश, स्पायडर आणि S-400 जे आहे ना याचं फार महत्त्वाचं रोल त्या ठिकाणी झालेला आहे. आणि या पुढील कालखंडामध्ये या एअर मिसाईल सिस्टम जे असेल किंवा डिफेन्स सिस्टम आहे याचा रोल फार महत्त्वाचा राहणार आहे. नक्की. सर, आता तुम्ही जो उल्लेख केलात, की मुळात आपण सिव्हिल पॉप्युलेशन आणि किंवा मिलिटरी इन्स्टॉलेशन असेल तिथं आपण अजिबात हल्ले केले नाहीत आणि ते आपण प्रत्यक्षात पाहिलं देखील. पण आज म्हणजे काल रात्री मात्र पाकिस्ताननं अगदी याच्या उलट केलेलं आहे. म्हणजे काल रात्री आपल्या भारतातील जवळपास 15 शहरांवर हल्ले झालेले आहेत. बट त्यांनी ते पाहिलं नाही की तिथे सिव्हिल पॉप्युलेशन आहे का मिलिटरी इन्स्टॉलेशन आहे. त्यांनी तो विचार न करता धडाधड त्यांचे मिसाईल्स आणि ड्रोन्सद्वारे हल्ले केले. पण अर्थात आपल्या जसं तुम्ही सांगितलं की एअर डिफेन्स सिस्टीमनं आपल्या ते इंटरसेप्ट केले. प्रश्न हा येतो की जे काही 15 शहरं आहेत त्यामध्ये म्हणजे बॉर्डरला लागून म्हणजे आयबीला लागून तर आहेतच, पण ते आतही घुसलेले आहेत. म्हणजे उदाहरणार्थ राजस्थानमध्ये नाल आणि फलौदीमध्ये पण ते गेलेले आहेत. जम्मू काश्मीरमध्ये जम्मू, श्रीनगर, अवंतीपुरापर्यंत गेलेत. पंजाबमध्ये जालंधर, चंदीगड, उत्तरलाय, कपूरथला, लुधियाना, भटिंडा, पठाणकोट, अमृतसर, आदमपूर आणि गुजरात बॉर्डरला भुज आहे. पण या ठिकाणी वेपन सिस्टीम आपले डेपोट्स आहेत, नंतर एअरफोर्स सिस्टीम्स आहेत, शिवाय कॅन्टोनमेंट्स आहेत आपले आणि हा सगळा एरिया जर पाहिला तर सिव्हिल पॉप्युलेटेड आहे. सो पाकिस्तान हा विचार करत नाही याचा अर्थ आंतरराष्ट्रीय कायद्याच्या चौकटीत राहून आपण हल्ले करतोय आणि पाकिस्तान मात्र बिनधास्तपणे ते उल्लंघित करतोय. याचं काही म्हणजे कुठे गणित आहे का नाही? याच्यात आपण आपली भारत एक लोकशाही देश असून एक रिस्पॉन्सिबल देश जागतिक पटलावर आहे. आपण कालच डिक्लेअर केलं होतं की सिव्हिल पॉप्युलेशन मिलिटरी बेसिसवर न करता हे जे ॲक्ट ऑफ व्हायलन्स नाही किंवा ॲक्ट ऑफ वॉर नाही आहे, तो हा वॉर अगेन्स्ट टेरर आहे. हा म्हणजे म्हणजे नॉन ऍक्टर्स जे आपण म्हणतो, नॉन स्टेट ऍक्टर्स सगळे. नाही तसं नाही. म्हणजे ॲक्ट ऑफ ते काय पाकिस्तान काय म्हणतं की भारताने सिंधू नदीचा जो करार तो जो उल्लंघन केले ते ॲक्ट ऑफ वॉर आहे किंवा ते युद्धाचे ते तशा पद्धती किंवा काल जे आपण ऑपरेशन केलं ते त्याला सुद्धा त्यांनी म्हटलं की ॲक्ट ऑफ वॉर. पण आपण जागतिक पटलावर असं सांगून दिलेलं आहे आणि ठासून सांगितलं आहे की आम्ही ॲक्ट ऑफ वॉर नसून हे वॉर अगेन्स्ट टेरर आहे. म्हणजे दहशतवादाच्या विरोधात आमची म्हणजे आम्ही कोणत्या देशावर हल्ला केलेला नाहीये, दहशतवादावर हल्ला केला. जसं आता 9/11चा जो हल्ला झाल्यानंतर अमेरिकेने ओसामा बिन लादेन जे आहेत त्या ओसामा बिन लादेनना त्या ठिकाणी ओबामांनी ॲक्युरेट टार्गेट करून त्या ठिकाणी त्यांच्या आणि दॅट इज अ वॉर अगेन्स्ट टेरर आणि तीच आपली भूमिका आहे. नंबर 1. नंबर 2, आपल्याकडे जी राजस्थानची बॉर्डर आहे साधारण 1037 किलोमीटर ती असेल किंवा इतर पंजाब प्रांत आणि इतर प्रांतामध्ये तर भारताने त्याची काउंटर मेजर्स घेतलेली आहेत. आता तो सेट नॅरेटिव्ह त्या पद्धतीने ते करणार की आम्ही एवढे मारलेत तेवढे मारलेत, परंतु रिॲलिटी जी आहे म्हणजे आज तुम्हाला माहीत असेल की पाकिस्तानमध्ये जवळपास 9 शरद बॉम्बस्फोट झाले. त्याच्यामध्ये पहिलं जे आहे ते कराची, दुसरं जे आहे गुर्जनवाला, तिसरं जे रावलपिंडी, चौथं जे लाहोर, 5वं जे बहावलपूर, 6वं जे चोर, 7वं जे आहे मियावली आणि 8वं जे आटोक असे अजून एक आहे. त्याच्यामध्ये कराचीचं जे स्फोट झाला तो स्फोट हा पोर्ट इन्स्टॉलमेंट जिथे ज्याला त्यांचं कम्युनिकेशन असतं, सप्लाय चेन मॅनेजमेंट ज्याला म्हणतो ना त्याला तिथे हे झालेलं आहे आणि कॅन्टोनमेंट झोनवर पण बॉम्बस्फोट झाला. गुर्जनवालाच्या इथे मध्ये रेल्वे जंक्शन आणि लोकल पोलीस हेडक्वार्टरच्या इथे बॉम्बस्फोट झाला. रावलपिंडी जे जसं आपलं सिकंदराबाद हैदराबाद आहे तसं म्हणजे रावलपिंडी आणि ते इस्लामाबाद हे ट्विन सिटी आहेत. तिथे मिलिटरी लॉजिस्टिक जे आहेत तिथे बॉम्बस्फोट झाले आणि कॅन्टोनमेंट एरियावर झाले. लाहोरमध्ये एअर बेसच्या इथे हल्ले झालेत. बहावलपूरमध्ये जैश ए मोहम्मदचा जो स्ट्रॉंग होल्ड होतं काल जसं तिथे आज परत हे बॉम्बस्फोट झालेत. चोर या ठिकाणी मिलिटरी बेस जे आहेत जे इंडियन बॉर्डरच्या जवळ आहेत तिथे हल्ले अटॅक झाले.
मियाओलीमध्ये एअरबेस झोन जो आहे तिथे बॉम्बस्फोट झालेत आणि आटोकमध्ये ऑइल डेपोच्या इथे झाले. आता साधारणतः 8 ते 9 ठिकाणी बॉम्बस्फोट झालेले आहेत. आता हे बॉम्बस्फोटची रिस्पॉन्सिबिलिटी भारत सरकारने घेतलेली नाही. भारत सरकारने एवढे म्हटले की प्रिएम्प्टिव्ह अटॅक चा विचार करता आम्ही लाहोरचे जे हे आहे त्याला मात्र आम्ही हे केले. परंतु हे जे दहशतवादी त्यांच्या याचे हे जे आहेत हे वेगवेगळ्या पद्धतीचे सेट नॅरेटिव्स जे आहेत त्याचं आंतरराष्ट्रीय पातळीवर एक थोडंसं त्याला त्यांच्या सॉव्हरेनिटीला आपण धक्का पोहोचवलात असं त्याचं भांडवल करून आंतरराष्ट्रीय पातळीवर थोडीशी त्यांना सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न सहानुभूती करतात. मिळावेत यासाठी कदाचित असेल. परंतु भारताने तसे केलेले ते हल्ले नाहीत. परंतु आता आंतरराष्ट्रीय पातळीवर अशा पद्धतीचं सेट नॅरेटिव्ह ही काम कधी कधी करू शकतं आणि म्हणून आंतरराष्ट्रीय पातळीवर सुद्धा युनायटेड नेशनच्या सिक्युरिटी काउन्सिलमध्ये पाकिस्तान हा नॉन परमनंट मेंबर आहे आणि त्याची मुदत ही 2026 पर्यंत आहे. म्हणजे तुम्हाला माहित असेल की 5 हे विटो पाच असणारे देश आहेत हो. आणि 10 जे देश अस्थायी अस्थायी स्वरूपाचे आहेत ते. ते दर 2 वर्षांनी ते बदलत बरोबर, असतात. बरोबर. तर अनफॉर्च्युनेटली आता ते पाकिस्तान तिथे असल्या कारणाने थोडा त्यांना से आहे. पण फॉर्च्युनेटली तिथे चायना जरी असेल तरी इतर राष्ट्रांचा त्यांना फारसा सपोर्ट नसल्या कारणाने त्या ठिकाणी आपल्याला असं दिसतं की युनायटेड नेशनने त्यांची फारशी दखल घेतली नाही. आता हे जे झालेत म्हणजे अजून याच्यामध्ये इथून पुढे काय होणार? म्हणजे मला असं वाटतं की 21व्या शतकातला एक नव्या पद्धतीचं कन्फ्लिक्ट झोन जे आहे हे दक्षिण आशियामध्ये तर आता सुरू झालं. तर ज्याचं जे मेन रोल जो आहे तो ड्रोन वॉरफेअरचा असणार आहे आणि याच्यामध्ये एअर डिफेन्स जो आहे हे आहे ते एक अटॅक करणं फार महत्त्वाचं हे असेल आणि या ड्रोन वॉरफेअरमध्ये तुम्हाला आपल्याकडे पाकिस्तानपेक्षा आपल्याकडे असणारं तंत्रज्ञान हे अधिक सरस आहे. परंतु या ठिकाणी चीनचं जे आहे चीनकडे असणारी कॅपॅबिलिटी आहे त्यांचा रोल कुठपर्यंत आहे म्हणजे ड्रोनच्या याच्यामध्ये चीनच्या अजून वेपनची टेस्ट झाली नाही. जी टेस्ट जे तुर्की आणि अझरबैजान किंवा इतर देशांमध्ये त्यांनी जे ड्रोन्स यांना दिलेली आहेत रशियाला आणि इतर यांना तर त्यांची टेस्ट झालेली म्हणजे इनफॅक्ट रशिया युक्रेन युद्धामध्ये तुर्कीने काही ड्रोन्स रशियाला दिलेले होते आणि त्याचा बेनिफिट पाकिस्तान घेऊन कदाचित ड्रोन वॉरफेअरद्वारेच भारताला नक्की तुम्ही आता ते म्हणाल ते बरोबर आहे. इस्रायलकडून आता शाहीन 126 असं ड्रोन पाकिस्ताननी मागितलेलं आहे. पण आता पाकिस्तान मागणी करते की बाबा आम्हाला ते ड्रोन्स द्या कारण की भारताला आम्हाला हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला आमच्याकडे तेवढे ताकदीचे किंवा जसं तुम्ही म्हणताय की सुसाईड ड्रोन जसं मागाशी विचार केलात किंवा मांडला तो मुद्दा ते नाहीयेत, उपलब्ध नाहीयेत. तर मला असं तुम्हाला आणखी एक असा प्रश्न विचारायचा की पाकिस्तान नेहमी आरडाओरडा मात्र जागतिक पातळीवर असं करतो की आम्हीच दहशतवादाला बळी पडलोय. म्हणजे वी आर विक्टीम. बट खरं विक्टीम कोण आहे हे आता प्रत्यक्षात जग पाहत आहे. मला तुम्हाला हाच प्रश्न विचारायचा आहे की पाकिस्तान जी आरडाओरड करतं या आरडाओरडीला कायम चीन प्रतिसाद का देत असतं? कायम पाकिस्तानच्या बाजूनं चीन का असतं? एक आंतरराष्ट्रीय राजकारणामध्ये आताच तुमचं एक चीनचं पुणे विद्यापीठात सामरिक शत्रूचा शत्रू आपला मित्र. अच्छा. एक त्याचं एक स्ट्रॅटेजिकली जर म्हटलं तर शत्रूचा शत्रू आपला मित्र असतो. चायना आणि भारत आणि चायना याच्यामध्ये इकॉनॉमिक कॅपॅबिलिटी मिलिटरी कॅपॅबिलिटी दोघेही एक एमर्जिंग पॉवर आहेत. 21व्या शतकामध्ये ही दोन जी राष्ट्र आहेत यांची चायनाची इकॉनॉमिक साधारणतः 18 ते 19 ट्रिलियन डॉलर आहे. भारताची आता 5 ट्रिलियन डॉलर्सपर्यंत येऊ शकते. अमेरिकाची जवळपास 25-30 जवळपास 28 ते 30 ट्रिलियन डॉलरचे आहे. आता चायना इज अ एम्बिशियस कंट्री आणि त्यांचं जे म्हणतात की 100 इयर्स ऑफ ह्युमिलेशन जे 100 वर्षांचं जो काही ह्युमिलेशन आहे त्याचा बदला म्हणून ते आता सभोवतालच्या राष्ट्रांना एक लष्कर आणि आर्थिक याचं वश करून संपूर्ण अंकित करण्याचं आणि जागतिक पातळीवर आपला महासत्ता होण्याचं जे स्वप्न आहे ते बघत आहेत आणि त्याला वेगवेगळे कारणं आहेत. म्हणजे तिथलं होमोजिनियस पॉप्युलेशन, एक हाती सत्ता, त्यानंतर एक रूल हे ते त्या ठिकाणी असल्या कारणाने त्यांचं काही अंशतः लष्करी आणि आर्थिक प्रगती झालेली आहे. त्याला काउंटर करण्यासाठी म्हणजे त्यांना
भविष्यामध्ये नेबरिंग कंट्रीमध्ये, दक्षिण आशियामध्ये किंवा क्षेत्रीय याच्यामध्ये भारत हा एक मोठा अडथळा आहे. अडथळा आहे. बॅरिकेड आणि मग ते जे मी म्हटलं मगाशी प्रिन्सिपल, शत्रूचा शत्रू तो आपला मित्र, त्या अँगलने पाकिस्तानला मदत असते. आणि दुसरं, पाक ऑक्युपाईड काश्मीरमध्ये चायनाची मोठी इन्व्हेस्टमेंट आहे, ज्याला सिपॅक म्हणतो. बरोबर. चायना एक आता ग्वादर बंदरावर जे चालू आहे, कॉरिडॉर आहे तो. कॉरिडॉर आहे. तो जो कॉरिडॉर आहे त्या सिपॅक मध्ये त्यांची फार महत्वाची इन्व्हेस्टमेंट आहे. आणि ती इन्व्हेस्टमेंट वन बेल्ट वन रोड म्हणजे ते सेंट्रल एशिया आणि इथे जाण्यासाठी आहे. परत सिपॅकच्या नावाने आहे. त्याच्यामुळे चायना हा ला असं कुठच्याही पद्धतीने बॅलन्स ऑफ पॉवर करत असताना त्यांना भारत हा सशक्त होईल किंवा भारत चायनाकडे त्या पद्धतीने बघेन अशी भूमिका, म्हणजे अशा पद्धतीचं होऊ नये यासाठी चायना नेहमी पाकिस्तानला त्या ठिकाणी मदत करत असतं. आणि पाकिस्तानकडे सध्या म्हणजे शीतयुद्धाच्या कालखंडामध्ये ज्या पद्धतीने पाकिस्तानला सपोर्ट अमेरिकेद्वारे होत होता, त्या तो सपोर्ट आज पोस्ट कोल्ड वॉर ज्याला म्हणतो, शीतयुद्धोत्तर कालखंड ज्याला, ज्याच्यामध्ये आता 2 ब्लॉक तर नाहीच आहे, मल्टीपोलर वर्ल्ड आहे. बरोबर. अशा मल्टीपोलर वर्ल्ड मध्ये तुम्हाला पाकिस्तानला जर कोणी हात दिला असेल तर तो चायनाने दिला. म्हणून चायनाच्या त्या ठिकाणी आर्थिक इंटरेस्ट आहे, चायनाचे मिलिटरी त्याचे इंटरेस्ट आहेत. आणि ते इंटरेस्ट जपण्यासाठी चायना वेळोवेळी पाकिस्तानला मदत करत असतो आणि भविष्यातही करणार आहे. आता भारत आणि अमेरिका हे दोन्ही लोकशाही देश आहेत. लोकशाहीवर त्यांची श्रद्धा आहे. भले ते कॅपिटलिस्टिक अप्रोच असणारा लोकशाही देश असेल, परंतु त्या ठिकाणी एक लोकशाही आणि डेमोक्रेसी असल्यामुळे आपला नॅचरल अलाय जो आहे तो अमेरिका असल्याने त्या ठिकाणी आज ट्रम्प प्रशासन सध्या तरी भारताच्या सोबत आहे. परंतु चीन आणि पाकिस्तान यांच्यामध्ये एक ट्रेड वॉर आहे. आणि ते ट्रेड वॉरचा बेनिफिट मात्र या ठिकाणी भारताला मिळणार आहे. कारण चीन जर या ठिकाणी इन्व्हॉल्व झाला तर संपूर्ण जो ट्रेड वॉरचं जे आहेत त्याचं अमेरिका स्विफ्ट भारताकडे गेलं, त्याचे बेनिफिट भारताला मिळू शकते. परंतु लष्करी दृष्ट्या चीनने या युद्धात जर इन्व्हॉल्व झालं तर मात्र भारताला 2 फ्रंटवर आपल्याला हे करावं लागेल. आणि तिसरा फ्रंट जो आहे तो लष्करी दृष्ट्या नसेल तरी मानसिक दृष्ट्या बांगलादेश सुद्धा भारताच्या विरोधात भूमिका घेण्यास आता तयार झालेला आहे. म्हणजे एकीकडे चायना आहे, एकीकडे पाकिस्तान आहे आणि एकीकडे बांगलादेश आहे. आणि चीन या ठिकाणी बॅलन्स करण्याची भूमिका जरी करत असेल तरी बांगलादेश आणि पाकिस्तान यांचं जे रिलिजियस जे एक स्ट्रॅटेजिक अलायन्स आहे ते कदाचित भारताच्या सुरक्षेला एक मोठा धोका आहे. आणि म्हणून ह्या ज्या स्ट्रॅटेजिक मूव्ह आहेत, या स्ट्रॅटेजिक मूव्ह शॉर्ट टर्म आणि लॉंग टर्म आपल्याला आयडेंटिफाईड करावे लागतील. त्याला काउंटर करण्यासाठी एक वर्ल्ड परसेप्शन जरी आपल्यासोबत असेल तरी प्रॅक्टिकली आपल्याला पुढे काय चॅलेंजेस आहेत याचंही बघावं लागेल. म्हणजे ॲज लॉंग ॲज आता आपण फॉर एक्झाम्पल की आता आपण इराणकडनं ऑइल घेऊ शकत नाही, बरोबर. कारण अमेरिकेने सांगितलेले आहे की जो कोणी इराणकडनं ऑइल खरेदी करेल त्याच्यावर आम्ही बॅन करू. आपला 2019 नंतर सर्व मोर्चा आपण रशियाकडे वळवू. रशियाच्या विरोधात सुद्धा अमेरिकेने सांगितलं की जो कोणी रशियाकडनं ऑइल घेईल तरी तो आम्ही हे करू, परंतु आपण ते जुमानलं नाही. परंतु आंतरराष्ट्रीय राजकारणामध्ये ही जी प्रोसेस आहे याला एक वेगवेगळ्या डायमेन्शन्स आहेत. एका डायमेन्शनने तसं होत नाही. प्रत्येक राष्ट्राचं राष्ट्रीय असतं. म्हणजे राष्ट्रीय अमेरिकेच्या कॉन्टॅक्समध्ये राष्ट्रीय सुरक्षेची डेफिनेशन काय आहे, त्यांच्या आर्थिक म्हणजे ट्रेडला जर धोका मिळाला किंवा धोका झाला तर ते ट्रीट ॲज अ थ्रेट टू नॅशनल सिक्युरिटी. पाकिस्तानच्या राष्ट्रीय सुरक्षेचे प्रश्न काय, एनी थ्रेट टू द रिलिजन, थ्रेट टू नॅशनल सिक्युरिटी. आपल्याकडे काय, आपण एनी थ्रेट टू आवर कोर व्हॅल्यू ऑफ कॉन्स्टिट्यूशन, म्हणजे आपली सॉव्हरेनिटी असेल, आपले सोशल स्ट्रक्चर असेल किंवा एक आपल्या कोर व्हॅल्यूज आहेत कॉन्स्टिट्यूशनच्या, एकता, अखंडता, समानता, सार्वभौमत्व, याला जर थ्रेट असेल तर वी ट्रीट ॲज अ थ्रेट टू नॅशनल सिक्युरिटी. आणि म्हणून सुरक्षेची संकल्पना ही प्रत्येक देशाची त्या कॉन्टॅक्टमध्ये आंतरराष्ट्रीय राजकारण आहे. आणि म्हणून तुम्हाला या सर्व पातळीवर डायमेन्शन्स आपल्याला बघावं. नक्की सर, तुम्ही अतिशय सुंदर माहिती सांगितली. पण मला आणखी एक महत्त्वाचा असा प्रश्न पडला, जसं तुम्ही मगाशी म्हणालात की
चीन अर्थातच लष्करी मदत पण करतं पाकिस्तानला आणि त्यांच्या काही आर्थिक संबंध पण त्यामध्ये जोडले गेलेले आहेत. याच पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांनी एका इंग्रजी चॅनलला मुलाखत दिली आणि त्यात त्यांना त्या अँकरनं थेट प्रश्न केला, की तुम्ही काल भारताची 5 विमानं पाडलीत असं जे म्हणालात, म्हणजे राफेल जी आपण आता वापरली गेली, तर त्याचे पुरावे काय? व्हॉट इज द एव्हिडन्स? तर त्यांनी जे उत्तर दिलं ते उत्तर अत्यंत धक्कादायक आहे. ते असं म्हणाले, की सगळ्या सोशल मीडियावरती फिरतंय म्हणून. सो अशा उत्तर देणाऱ्या संरक्षण मंत्री ज्या देशाचा आहे, त्या देशाचं फ्युचर काय असणार आहे याच्या उत्तरावरूनच कळतंय. तर मला प्रश्न हा पडलाय, की नेमकं काय आहे ॲक्चुअली? का असं पाकिस्तान प्रत्येक वेळी खोटा प्रोपगंडा लोकांसमोर पोहोचवायचा प्रयत्न करतं? की काल जे फेक नॅरेटिव्ह जे आहेत, हां. आता असं आहे की जेव्हा तो एखादा देश कमकुवत असेल आणि कमकुवत असूनही रस्त्यावर तो येऊन आपली शक्ती दाखवण्याचा प्रयत्न करत असेल, त्याला माहिती की आपण कमकुवत आहे, तर मग त्या ठिकाणी अशा फेक नॅरेटिव्हचा त्या ठिकाणी विचार केला जातो. आणि अनफॉर्च्युनेटली म्हणजे कालचं जे सांगितलं जातं, ते जे मिराज आणि इतर आपले जे ॲक्सिडेंट झाले हं, होते, हं. त्याचे पिक्चरायझेशन त्यांनी हो, दाखवलेत हो. आणि त्याला सांगितलं की आम्ही हेच पाडले. हो. परंतु टेक्निकली हे 2023-24 चे जे आपले हो, ॲक्सिडेंट झाले, बठिंडामध्ये ते पाडलं ते दाखवलं. ते दाखवलेलं ते चुकीचं आहे आणि हं, त्याला CGTN जी आहे, जे हं. चायनाचा जो ऑफिशियल न्यूज चॅनल, त्याने सुद्धा त्याला सपोर्टिव्ह केलेलं आहे. तर हे युद्ध म्हटलं तर एकदा युद्धजन्य सिच्युएशन झाली, तर असे नॅरेटिव्ह येत असतात आणि दिस इज त्या द पार्ट ऑफ वॉर असं इट्स अ म्हणायचं. पार्ट ऑफ स्ट्रॅटेजी स्ट्रॅटेजी. आणि ते आपण मान्य केले पाहिजेत, की अशा पद्धतीचे काउंटर नॅरेटिव्ह आपला शत्रू राष्ट्र करेन. आणि म्हणून मी तुम्हाला म्हटलं, की सुरुवातच मी त्याच्यापासून केली. संजूचं जे आर्ट हां, ऑफ वॉर आर्ट आहे, ऑफ वॉर. की ते म्हणते, की आपल्या शत्रू राष्ट्राला कमकुवती लेखू नये आणि आपल्या शत्रू राष्ट्राच्या सोबत आपण अंडर एस्टिमेट त्यांना न करता आपली स्ट्रॅटेजी ही लाँग टर्म आणि शॉर्ट टर्म पण असली पाहिजे. त्याचं खूप छान असं त्यांनी हे दिलेलं आहे. आणि म्हणून मी जो मुद्दा मगाशी मला सांगण्याचं तात्पर्य हेच होतं, की पाकिस्तान जरी आज भुके कंगाल असेल, तरी पण आपल्या स्वहितासाठी, आपल्या स्वसंरक्षणासाठी. स्वसंरक्षणासाठी इतर राष्ट्रांशी तिथे पाया पडून त्या ठिकाणी आपल्यावर कुठल्या ना कुठल्या पद्धतीने कुटघुरी करेल. त्याच्यासाठी भारत सरकारने वेगवेगळ्या स्ट्रॅटेजी आखलेल्या आहेत. सर्वच आपल्याला या ठिकाणी बोलता येत नाही. परंतु देअर आर फ्यू स्ट्रॅटेजीज ऑलरेडी फ्रेम्ड बाय ऑल डिसिजन मेकर्स आणि त्या अनुषंगाने भारत सरकार काम करतंय. परंतु त्यांनी हे म्हटलं म्हणून असं होईल अशी अजिबात शक्यता आता दिसत नक्कीच आणि नेशन फर्स्ट म्हटल्यानंतर तुम्ही त्या गोष्टी सांगणारही नाही, कारण की तुम्ही त्यासाठी बांधील आहात. पण सर आणखी एक महत्त्वाचा मुद्दा, की आता म्हणजे भले चीन वेट एंड सी करतंय, अमेरिका देखील म्हणते, की आता हे जसं लवकर सुरू झालं तसं लवकर संपेलही, असा विचार स्प्रेड करतंय. पण त्या दृष्टिकोनातून पाहिलं तर ऑपरेशन सिंदूर हे टू बी कंटिन्यूड वाटतंय. हे कुठेतरी संपेल का नाही आता असा प्रश्न पडायला लागलाय. म्हणजे तुम्हाला आठवत असेल, जेव्हा पहलगामचा हल्ला झाला त्यानंतर युद्ध कधी सुरू होणार, युद्ध कधी सुरू होणार अशा चर्चा आपल्या भारतामध्ये सुरू झाल्या. आणि आता युद्ध सुरू झालंय, तर आता हे युद्ध कधी संपणार, कधी संपणार अशी चर्चा येते. तर युद्ध सर शेवटी किती केलं तरी काहीच फायद्याचं नाही. म्हणजे युद्ध हा मसला कुठला असूच शकत नाही, कुठल्याही गोष्टीचं निराकरण करण्याचं. तर हे काय म्हणजे तुमच्या मते काय हे थांबलं पाहिजे का कसं पुढे काय व्हायला पाहिजे? खरं म्हणजे युद्ध हे कुठल्याही प्रश्नाचं सोल्युशन नाही. हं, परंतु शांततेसाठी युद्धही गरजेचं असतं. अगदी बरोबर. म्हणजे म्हणजे असं जरी म्हटलं आपण हायपोथेटिकली की युद्ध हे सोल्युशन आहे, परंतु जर शांतता पाहिजे असेल, तर तुम्हाला त्या ठिकाणी युद्ध करावंच लागतं. हा एक एक म्हणजे शांततेसाठी युद्ध पाहिजे. म्हणजे शांततेसाठी अहिंसा आणि शांततेसाठी तुम्हाला हिंसा करावी तुम्हाला लागेल. हिंसा करावी लागते. हे ते या इंटरनॅशनल याच्यामध्ये आपल्याला ते हे आहे. या 2 देशांचा जो संघर्ष आहे, याच्यामध्ये फार महत्त्वाची म्हणजे नीट लक्षात घेतलं पाहिजे. कारणं जी आहेत ना, ही फार वेगळी आहेत. म्हणजे याचं 1940 ला बाबासाहेब आंबेडकरांनी थॉट्स ऑन पाकिस्तान हे पुस्तक लिहिलेलं आहे. आणि त्यांनी त्यावेळेस त्या पुस्तकात म्हटलं, की प्रॉब्लेम बिटवीन इंडिया अँड पाकिस्तान इज नॉट अ प्रॉब्लेम फॉर द पीस ऑफ लँड. हं. तो जो आहे ना, मेजॉरिटी वर्सेस मायनॉरिटीचा क्रायसिस आहे. हं. आणि हा मेजॉरिटी वर्सेस मायनॉरिटी काय आहे? म्हणजे खरं तर आजच्या याला कॉन्टेक्स्टला नाही चालणार, परंतु मी त्याचं ह्या दोन्ही देशांचं मानसिकता जे आहे ना, अल्पसंख्याक विरुद्ध हां, बहुसंख्याक असा विषय बहुसंख्याक आहे. हां. आणि ते म्हणतात, की बाबा इथल्या बहुसंख्याकांना असं वाटतं, की बाबा एकेकाळी ह्या अल्पसंख्याकांनी आपलं राज्य केलेलं आहे. हं, आता मेजॉरिटीमध्ये आहोत. हं, हं. आणि इथल्या अल्पसंख्याकांना असं वाटतं, की एकेकाळी आम्ही इथले
राज्यकर्ते तर हम्म, आता आम्ही मायनॉरिटीमध्ये हम्म, ही हा जो द्वंद्व या दोन्ही याच्यामध्ये आहे, याचं पुढे टू नेशन थिअरी आली आणि दोन फाळणी झाली. तेव्हापासून तर आजपर्यंत याचे वेगवेगळे म्हणजे 47-48 युद्ध घ्या, 65चं घ्या, 71 आहे. 71चं घ्या, कारगिल संघर्ष घ्या. म्हणजे आपण कितीही लोकशाही पद्धतीने त्यांच्याशी म्हणजे गुजरात डॉक्ट्रिनद्वारे आपण सार्कमध्ये मोठ्या भावाची भूमिका बरोबर राबवली. बरोबर त्यानंतर वाजपेयीजींनी त्या ठिकाणी समझोता एक्सप्रेस हो करून सहकार्य केलं. नंतर करार केला. म्हणजे बऱ्याचशा पद्धतीने त्या ठिकाणी सहकार्य करण्याचा भाग. परंतु एक असतं ना, की त्या त्या एकदा वन्स इट इज पर्क्युलेटेड इन देअर ब्लड, हम्म. की मग त्याची किंवा जशी ती परवा आसिम मुनीरची हा भाषा आवड ती ऐकली. जी आहे, तर याला याला हे मूळ कारण जे आहे ना, याने हे नेचर ऑफ त्या स्टेटचं बिहेवियर असतं. हम्म. म्हणजे तुम्ही बघा की आपल्याकडे आपल्या संस्कृतीने आपल्या कल्चरमध्ये ॲग्रेसिव्हनेस तसा तसा परकी देशाविरुद्ध दिसत नाही. नाही म्हणजे परंतु काही असे स्टेट्स आहे की तुम्हाला त्यांचं बाय नेचर ते ॲग्रेसिव्ह वाटतं. आणि त्याचं हे कारण दुसरं अजून महत्त्वाचं, पाकिस्तानमध्ये 3 ए काम करतात पण पूर्वीपासून म्हणजे बर फाळणीपासून. बर म्हणजे एक आर्मी, हा दुसरा ॲटम बॉम्ब हा आणि तिसरा अल्ला. अच्छा आता हे 3 एच्या भोवती पाकिस्तानचे संपूर्ण 75 वर्षाचं इन्व्हॉल्वमेंट आहे. आणि या तिन्ही ठिकाणी अनफॉर्च्युनेटली त्यांनी ज्या पद्धतीने धर्माचा वापर करून तिथल्या लोकांना मिसलीड करून विकासापासून वंचित ठेवले, तेच लोक आज बोलतात. म्हणजे काल तुम्हाला दिसत असेल की मीडियामध्ये काही मौलाना जे आहेत हो ते स्वतः येऊन पाकिस्तानच्या आर्मी विरुद्ध बरोबर पहिल्यांदा भाषा बोलत बरोबर होते. इनफॅक्ट 80च्या दशकानंतर काश्मीरमध्ये कधीही पाकिस्तान विरोधात घोषणा दिल्या गेल्या नाही. परंतु या मात्र काश्मीर, जम्मू आणि काश्मीरमध्ये सर्व जाती धर्माचे लोक रस्त्यावर येऊन पाकिस्तानच्या ह्या घटनेला कंडेम केलेलं आहे. कारण शेवटी धर्माच्या काही मर्यादा असतात बरोबर आणि धर्माच्या मर्यादा लक्षात घेऊन लोकांनी त्या ठिकाणी हे करू नये, असं एक मॅच्युरिटी आपल्या भारताने भारताच्या सर्वात ब्युटी ऑफ भारताची लोकशाहीची जी आहे, सर्व विरोधी पक्ष हम्म. सर्व एकही असा पक्ष नाही की जो भारत सरकार त्यांनी सपोर्ट दिला. सर्व भारतीय जनता एकसंघ राहिल्यामुळे आज ही जी कृती आहे याला पाठबळ आहे. परंतु हे जरी आज दिसेल, पण हे जेव्हा हा कन्फ्लिक्ट हा लो इंटेन्सिटी कन्फ्लिक्ट आहे, हम्म. हा जेव्हा मिड इंटेन्सिटीमध्ये जाईल म्हणजे त्याची इंटेन्सिटी थोडी बदलेल आणि जेव्हा मिड इंटेन्सिटीहून हाय इंटेन्सिटीला जाईल त्याची अजून ती कन्फ्लिक्टची तीव्रता तीव्रता वाढणार. वाढेल आणि ती तीव्रता वाढल्यामुळे मग लोकांचे परसेप्शन बदलते. आणि म्हणून काल असं बरेचसे काही जे स्ट्रॅटेजिक एक्सपर्ट्स आहेत यांनी सुद्धा सांगितलं की आत्ता जे एवढे हल्ले आहेत ते हल्ले पुरेसे आहेत. आपण त्यांचे स्ट्रॅटेजिक बेसिस जे दहशतवादांचे जे बेस आहेत ते जे एकदा डिस्ट्रॉय झाले की थांबलं पाहिजे, अशी काही त्यांची भूमिका आहे. बट सर वी डू नॉट वॉट एस्केलेशन. आपण कधीच आपल्याला एस्केलेट करायचं नाही असं आपण कधीच म्हटलेलं नाही. पाकिस्ताननं जो आता प्रत्युत्तर दिलेलं आहे, जसं तुम्ही मगाशी काउंटर तुम्ही शब्द वापरलात, तर त्यांना हे पहिल्यांदा माहीत असलं पाहिजे की ऑलरेडी आपण पहलगामवर जो हल्ला झाला त्याचे आपण पुरावे दिलेत. वी हॅव एव्हिडन्स. असीम मुनीरचा त्यात थेट संबंध आहे असं स्वतः परराष्ट्र मंत्र्यांनी UN मध्ये सांगितलेलं आहे. तरी सुद्धा जर पाकिस्तान सर म्हणजे हाईट आहे तिथे जी अंत्ययात्रा निघाल्या या आतंकवाद्यांच्या, त्यामध्ये पाक आर्मी सलामी देत आहेत त्यांना. मग हे कॉन्ट्रॅक्शन त्यांचं कसं काय? हे त्यांचं कुठून आलं कॉन्ट्रीब्युशन? हे काय ना ते म्हणजे असं म्हणायचं की आमचा दहशतवाद्यांशी काहीच संबंध नाही आणि त्याच दहशतवाद्यांच्या अंत्ययात्रेत जाऊन त्यांना सलामी द्यायची. यांचं तेच मी तुम्हाला म्हटलं की स्टेटचं बिहेवियर जे आहे म्हणजे त्यांचा दहशतवादी हा आपल्यासाठी दहशतवादी पण त्यांच्यासाठी तो वेगळा आहे. आलं लक्षात? बरोबर. म्हणजे ते त्यांना वेगळ्या पद्धतीने मानतात है ना. आता हा हा जो दहशतवादाचा जो प्रश्न आहे याला वेगवेगळे डायनॅमिक्स आहेत. आता या सर्व डायनॅमिक्सला काउंटर करण्यासाठी भारत सरकारने किंवा आपली जी जी एजन्सीज आहेत आपण बऱ्याच क्रिटिसाइज करतो, परंतु त्यांनी पहिल्यांदा जी काही माहिती आहे ती माहितीचं संकलन, वर्गीकरण, त्याचं क्लासिफिकेशन, त्याचं अनालिसिस करून सगळा डाटा डेटाचं ॲक्युरेसी करून त्या ठिकाणी ॲक्शन केलेली आहे. मला असं वाटतं की भारत सरकार आता याला 2 पातळीवर पाकिस्तानला काउंटर करेल. एक तर ही एक चांगली संधी आहे की ज्याद्वारे भारत त्या पाकिस्तानमध्ये जाऊन त्या ठिकाणी त्यांचे दहशतवादी जेवढे बेसिस आहेत डिस्ट्रॉय करेल. दुसरा प्रश्न आहे की जवळपास 90% किंवा 100% भारतीयांची इच्छा आहे की जो पाक ऑक्युपाईड काश्मीर आहे तो
आता परत घेण्याची आपल्याकडे एक सुवर्ण संधी आहे. त्याला कारण का की अमेरिकेसह युरोपियन युनियन असेल, अमेरिका असेल, इंग्लंड असेल, रशिया असेल, यांचा सपोर्ट आहे. पण सर तुम्ही 3 ए सांगितले, त्यातला ए आहे ना त्यांच्याजवळ, दॅट इज तो कॉल्ड न्यूक्लिअर पॉवर. आणि याच गोष्टीमुळे तर ते आम्हाला कायम थ्रेट करत असतात. नाही, त्याचं असं आहे की अणुबॉम्ब जे आहेत ते अणुबॉम्ब असे इतकं असं नाही की एका ठिकाणी उचलले आणि टाकले. मग ते प्रत्येक वेळी का असं तर म्हणतायत? त्याचं कारण असं आहे की अणुबॉम्बची एक विशेष एक टेक्निक असते. म्हणजे तुम्हाला आज भारताकडे किती अणुबॉम्ब आहेत, ते कुठे आहेत, ते काहीच माहित नाही कोणाला सर. काही माहिती नाही. सर पण त्यांचा आणि रेल्वे मंत्री सांगतो की 130 आहेत, म्हणजे आकडा मोजून दाखवतो. ते फेक नॅरेटिव्ह ते सांगतो. त्याचं टेक्निक असं आहे की त्याचं जे एक त्याला एक इंटरनॅशनल मॉनिटर आहे अच्छा. जिथे असतील त्याला, हा. म्हणजे मोमेंट तिथे मोमेंट झाली त्या ठिकाणी तर ते त्यांनी कळतं ते. ते हा. कळत इंटरनॅशनल मॉनिटरिंग आहे. Monitoring आहे. आणि एक पार्ट इथे असतो, दुसरा पार्ट इथे असतो, हा. तिसरा पार्ट असतो. हा. आणि जेव्हा ते असेंबल प्रोसेस सुरू होते हा. तेव्हाच भारताला त्याची माहिती माहिती मिळेल. आणि भारत सरकारचं आण्विक धोरण असं आहे, नो फर्स्ट यूज, एक्झॅक्टली. प्रिएम्प्टिव्ह अटॅक, बरोबर. बरोबर आहे. आणि जर समजा आपल्यावर म्हणजे पहिलं जे तत्व आहे भारताचं की बाबा नॉन न्यूक्लिअर स्टेट विषयी आम्ही अण्वस्त्राचा वापर करणार, नंबर 1. दुसरं आहे की नो फर्स्ट यूज, बरोबर. आम्ही पहिल्यांदा पहिला वापरणार वापर नाही. करणे. तिसरं जे आहे त्याच्यामध्ये प्रिएम्प्टिव्ह अटॅक जो आहे, म्हणजे बरोबर. जेव्हा आपल्या इंटेलिजन्स एजन्सीला ही माहिती मिळेल की म्हणजे पूर्वसूचना. पूर्वसूचना की बाबा ह्या पद्धतीचं, आणि ते इंटरनॅशनल मॉनिटरिंग आहे. बरोबर. ते मला सामान्य लोकांना फार त्याचं ज्ञान नाही, परंतु अण्वस्त्रांचं एक वेगळं एक मेकॅनिझम आहे. बरोबर. एका ठिकाणी असतात, दुसऱ्या ठिकाणी त्याचा लोड होतो, तिसऱ्या ठिकाणी त्याची ऍक्शन होते, चौथ्या ठिकाणी ड्रॉप केलं जातं. म्हणजे फक्त आणि घाबरवण्यासाठी हे पाकिस्तान फक्त करतं. एक सायकोलॉजिकल वॉरफेअर Psychological त्याचं warfare. टेक्निक आहे. बरोबर. त्याच्यामुळे अण्वस्त्राचं इतकं सोपं नाही. बरं, याच्यामध्ये दुसरं एक भारताचं अण्वस्त्राचं धोरण, एक रिस्पॉन्सिबल स्टेट म्हणून आपण बिहेवियर करतो. बरोबर. नंबर 1, आपण कुठलेही CTBT, NPT सही केली नाही. नाही. म्हणजे नॉन प्रोहिबिशन ट्रिटी हा. असेल, कॉम्प्रेसिव्ह टेस्ट बॅन ट्रिटी असेल, कुठल्याही अण्वस्त्राचं ट्रीट केलं, नाही. परंतु आपण आपलं एक धोरण आहे त्याचं रिस्पॉन्सिबल स्टेट म्हणून नो फर्स्ट यूज आहे. फर्स्ट स्ट्राईक जर समजा उद्या त्यांनी केलाच, एवढं असूनही मात्र सेल्फ जेव्हा डिफेन्स. तेव्हा सेकंड स्ट्राईक मात्र अशा पद्धतीने करू की जेणेकरून पाकिस्तान जगाच्या नकाशावर राहणार नाही. असं आपण एवढी आपली कॅपॅबिलिटी. नंबर. दुसरं, त्याच्यामध्ये प्रिएम्प्टिव्ह अटॅकमध्ये जसं लाहोरमध्ये काल आपण आज जो हल्ला केला, हा. तो का केला? प्रिएम्प्टिव्ह अटॅक आहे. बरोबर. की आपल्याला माहिती मिळाली की त्या एअर डिफेन्स सिस्टमद्वारे हल्ल्यावर हल्ला होणार आहे, बरोबर. म्हणून हल्ला केला. बरोबर. तर द मोमेंट वी गेट इन्फॉर्मेशन, बट दे ऑलरेडी सेड दॅट दिस इज नॉट प्रिएम्प्टिव्ह अटॅक, दिस इज अ डिव्हियस अटॅक. ते काय म्हणतात त्यापेक्षा बिंग अ रिस्पॉन्सिबल स्टेट आपल्याला त्या पद्धतीने ऍक्ट करावं लागणार आहे. म्हणजे असं नाही की ते म्हणतात म्हणून आपण करायचं. वी विल मेक इट शुअर, म्हणजे आपल्याला जागतिक पटलावर एक रिस्पॉन्सिबल स्टेट म्हणून बिहेवियर करायचं आहे. आणि युनायटेड नेशन्ससह सर्वांना त्यांचा विश्वास संपादन करून, जरी ते युनायटेड नेशन डिफंक्ट असेल तरीच त्या सर्वांचा विश्वास संपादन करून आपल्याला पुढे जायचं आहे. आणि म्हणून आता शेवटी असं आहे की 140 जी काही लोकसंख्या, कोटी लोकसंख्या आहे, या सर्वांना इंटॅक्ट करण्यासाठी आपल्यालाही काउंटर मेजर त्याच पद्धतीत करावं लागतं. बरोबर. आणि म्हणून त्यांची पाकिस्तानची लोकसंख्या, पाकिस्तानची मिलिटरी कॅपॅबिलिटी, पाकिस्तानचं म्हणजे 600 रुपये किलो हे गव्हाचं पीठ आहे. तर ते अशा देशांना आपण तशा पद्धतीने न बघता आपल्याला खरा जो धोका आहे तो धोका चायनाकडून आहे. बरोबर. तो यामध्ये इन्व्हॉल्व्ह होऊ नये याच्यासाठी आपल्याला एक, जसं तुम्ही मगाशी एक सुंदर सांगितलं की युद्धामध्ये फक्त एका देशाचे युद्ध नसतं, तर 3 फ्रंटमध्ये आपल्याला बघावं लागेल. आपल्याला तर बघावंच लागेल, कारण की दुसरा चीन आहे आणि तिसरा बांगलादेश आहे. त्यामुळे ते कायम आपल्याला तो डोक्यात विचार करून पुढे जावं लागेल. नक्कीच सर, अगदी शेवटाकडे येतो आणि शेवटचा प्रश्न अत्यंत महत्त्वाचा. तुम्ही आतापर्यंत या सगळ्या जे काही डिफेन्स किंवा ज्याला आपण स्ट्रॅटेजिक स्टडीजमध्ये आतापर्यंत इतके वर्ष तुम्ही काम करताय, भारताची स्ट्रॅटेजी काय ही आपली खुली आहे, म्हणजे ओपन आहे की आम्ही हा प्रिएम्प्टिव्ह अटॅक केलेला आहे, सेल्फ डिफेन्ससाठी आम्ही नंतर तो पुढचा विचार करणार. आजचं सिच्युएशन पाहिली तर भारताला सतत प्रत्युत्तर द्यावं लागतंय. म्हणजे तुम्ही केलं की आम्हाला पण ते करावं लागतंय. तर आता हे आपण वॉरकडे वळतोय का? प्रॉपर म्हणजे ज्याला पारंपरिक युद्ध म्हणतो आपण, त्याच्याकडे चाललोय असं वाटतंय? मला असं वाटतं की या दोन्ही देशांदरम्यान कन्व्हेन्शनल युद्ध होण्याची काही शक्यता नाही. ओके. म्हणजे
पाकिस्तान कॅनॉट सस्टेन एनी एरिया. म्हणजे राजस्थानकडनं जरी त्यांनी हे केलं किंवा कुठलेही पण म्हणजे नेव्हल याच्यातून केला किंवा एअर स्ट्राईक जरी केला तरी आपण त्याला काउंटर करू शकतो. मी मगाशी म्हटल्याप्रमाणे कन्व्हेन्शनल वॉर हे होणार नाही, परंतु अशा ज्या कुरापती आहेत या डे टू डे चालत असणार आणि त्या चीनच्या जोरावर असणार आहेत. आणि त्याला सर्वात महत्त्वाचं मी म्हटलं की आता आपल्याला सायबर जे आहे त्याच्यावर थोडी तयारी करावी लागणार आहे. भारत सरकारने जर साधारणतः 800 जिल्हे आहेत भारतात, बरोबर 244 जिल्हे आयडेंटिफाईड करून हो, मॉक हो. ड्रिल घेतले. केलं त्याचं पर्पजच हे आहे की उद्या असं आहे की फेल स्टेट जेव्हा रोग स्टेट ज्याला म्हणतो किंवा फेल स्टेट हे जेव्हा बिहेवियर करतो इंटरनॅशनल याच्यामध्ये त्याच्यावर फार विश्वास ठेवते, ती पण आपण तयारी करतोय. परंतु सध्या तरी लॉंग टर्म कन्व्हेन्शनल वॉर जसं 71चं युद्ध आहे तसं होण्याची चिन्ह दिसत. शेवटी त्याला काही एक हे आहेत, कारण आपल्याकडे 71चं युद्ध आणि आत्ताची परिस्थितीमध्ये तंत्रज्ञान एवढं बदललेलं आहे. यू नो ते टिकू शकणार नाही तेवढं यू नॉट पाकिस्तान. नीड टू गो फॉर दॅट कन्व्हेन्शनल. परंतु होणार नाही म्हणून आपण काय करत असं नाही. आपले प्लॅन ए, प्लॅन बी, प्लॅन सी रेडी आहेत. ते फक्त आपल्या भारत सरकार मीडियापुढे देत नाही, परंतु सर्व पद्धतीचे प्लॅन्स हे रेडी असतील. धन्यवाद सर, तुम्ही टॉप न्यूज मराठीमध्ये आलात आणि अगदी बारकाईनं या संपूर्ण आत्ताच्या ऑपरेशन सिंधूरचं विश्लेषण केलं. शिवाय काय स्ट्रॅटेजिकल काही किंवा डिफेंडेबल काही पार्ट्स असतील ते देखील तुम्ही आम्हाला समजून सांगितलेत. सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा जो तुम्ही आम्हाला सांगितलात की केवळ युद्ध जेव्हा खेळलं जातं तेव्हा त्या केवळ एका देशाशीच असतं, तर आजूबाजूचे मित्रराष्ट्र किंवा त्यांचे म्हणजे शत्रूचे मित्रराष्ट्र अशा वेळी ते शत्रूचा शत्रू मित्र म्हणून बनतात आणि आपल्यासाठी ते धोकादायक ठरू शकतं. त्यामुळे भविष्यात कन्व्हेन्शनल वॉर होईल याची खात्री देता येणार नाही, पण निश्चित या अशा ज्या कुरापती कुरघोड्या आहेत या मात्र पाकिस्तान करत राहील, पण भारत मात्र त्या सगळ्या कुरघोड्यांना उत्तर द्यायला तितकाच सक्षम आहे. पाहत रहा टॉप न्यूज मराठी, आपला महाराष्ट्र, आपली बातमी. थँक्यू.